बुद्ध आणि त्यांचा धर्म प्रथम खंड दुसरा भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले. फ्रेंड्स, दुसऱ्या भागामध्ये आपण कायकचा संसार त्याग याचा दुसरा भाग राजा बिंबिसाराचा उपदेश हा बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कपिल वस्तीहून राजगृहाकडे प्रयाण कसे झाले गौतम बुद्ध ते पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये राजा बिंबिसाराचा उपदेश हे बघणार आहोत. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला. त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली. त्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून येईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल. तोच या शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे. त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, जो कोणाकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग. तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागे मागे जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखड भर अंतरापर्यंतच पाहता शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कया ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तिथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला. लोद्र वृक्षकांनी भडले दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निधारलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेले तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वताराजावरील बाल सूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्यांच्या दृष्टीने पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचा शिखर आहे असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्व मनःशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधींपासून मुक्त असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीच्या कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला, बाळ, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे. ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे. म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक. सूर्यापासून त्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश. नवतारुण्य, डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटते की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला? तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे. रक्तवर्णाची ही जाडी भेडी वस्त्रे
त्यांना शोभत नाहीत. या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे, दुसरे दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही. म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर. त्याप्रमाणे तू केलंस तर तुझ्या आत्मस्वीकारांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धावते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर. सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांना उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो. परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर. म्हणून तू यापैकी एक गोष्टीचा स्वीकार कर. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाग. प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर. जीवनाची ही 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3 उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होते. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्यावेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे 2 बलवान भाऊ निरुपयोगी राहू देऊ नकोस. तेही पृथ्वीचाच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत. मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे, सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे. तुझा या याचक वेश पाहून माझे मन अनुकंपाने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे. याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य, वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घे. वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो. सुखभोगाच्या दृष्टीने वृद्धकाळ असह्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो. आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे. आपण स्वतःला सुखभोगण्यापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यौवनाने त्यांचा उपभोग घ्यावा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते. फारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकार विरहित होते. लज्जा हेही त्याचे कारण आहे. म्हणून चंचल बाह्य वस्तूंकडेच आकर्षित होणाऱ्या, निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडांपासून बाहेर पडल्यावर लोक अरण्यात सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून अविचारी आणि भ्रामक असा या यौवनाचा चंचल काळ जाऊ दे. आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्ष सुखाकरता राखून ठेवलेली असतात. इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोपण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे. मोठमोठ्या ऋषींनी हे ध्येय आत्मक्लेशाने गाठले. त्या ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्यांचे हात भरलेले असतात आणि ज्यांचे चित्र विचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकचकीत असतात अशा राजर्षींनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे. फ्रेंड्स, पुढच्या भागामध्ये आपण
गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध हे बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.